पोलस्टार। तर याप्रमाणे संपूर्ण आकाशात एकूण 88 तारकासमूह आहेत, 88 कॉन्स्टलेशन्स। जर आपण काही उदाहरणे घेतली तर या इथे एक सिंह, लिओ, एक कन्या, वर्गो, एक शिकारी, भूत, भूटिस, एक योद्धा, शौरी, हर्क्युलस, हंस, सिग्नस। याप्रमाणे 88 आहे आणि सरळ रेषेतून आपण आकाशाचं विभाजन सुद्धा केलं आहे। सूर्याच्या भ्रमणमार्गावर असलेल्या तारकासमूहांना आपण म्हणतो राशीय तारकासमूह, झोडियाकल कॉन्स्टलेशन्स। आपण नक्कीच जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप बद्दल ऐकलं असेल। ही एक मोठी दुर्बीण आहे, सध्या अंतराळात आहे आणि तिथून तिने खूप छान, खूप सुंदर चित्र आपल्याला पाठवले आहेत। पाहूया दुर्बीणचा एक छोटासा मॉडेल, ही दुर्बीण कशी दिसते। सो दिस इज हाऊ इट लुक्स। आणि आता पाहूया तिने घेतलेले काही चित्र। या इथे एक तेजोमेघचा भाग आहे, इट इज पार्ट ऑफ नेबुला। गुरुग्रह, त्याचा वातावरणामध्ये हायड्रोजन, हिलियम आणि अमोनिया आहे। आणि या इथे आणखी एक तेजोमेघ आहे, त्यांना आपण म्हणतो ग्रहीय तेजोमेघ, प्लॅनेटरी नेबुला। जर आपण तुलना केली तर हबल दुर्बीणीच्या मानाने ही जेम्स वेब दुर्बीण 3 पट मोठी आहे आणि त्याचा काच बेरिलियम मधून बनवला आहे आणि त्यावर सोन्याचे परत आहे। आपल्याला रिफ्लेक्शन मिळावं म्हणून गोल्ड प्लेटिंग केली आहे। दुर्बिणीनंतर पाहूया आजचं आकाश, संध्याकाळी 8चं आकाश। संध्याकाळी 8ला आपल्याला माहित आहे इथे शनी आहे, प्लॅनेट सॅटर्न। आता ताऱ्यांना पाहूया। सुरुवात करूया दक्षिण पश्चिम आकाश पासून। इथे आहे धनु तारकासमूह।